आता आपण कहाणी वाचणार आहे देवीची. श्री हरतालिकेची कहाणी. ऐका श्री हरतालिकेची तुमची कहाणी. एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकरांना विचारले, महाराज, सर्व ऋतात चांगले असे ऋत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादा ऋत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्रह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे तुला सांगतो. तू ते पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस. ते आई, हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे. ते पूर्वी तू कसे केलेस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठे तप केलेस. 64 वर्ष तर झाडाचे पिकलेले पाणी खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणात द्यावी अशी त्याला चिंता पडली. तितक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्याची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. ती त्यांच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे, म्हणून इथे मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ती गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस आणि पाहून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सांगितलेस, महादेवान वाचून मला दुसरा पती करणे नाही असं माझा निश्चय आहे. असे असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीने एक घोर अरण्यात नेले. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केला. तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापले. त्याची पूजा केलीस. तू दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलेस. त्या पुण्याने तिथले माझे आसन हल्ले. नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हा, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर तिचं गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालं. दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा व विसर्जन केलेस. मैत्रिणींसह त्याचे पारण केले. इतक्या तुझा बाप तिथे आला. त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू सर्व घडलेली हकीकत सांगितली. पुढे त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले व तिथून मी निघून घरी गेलो. मग काही दिवसांनी चांगले मुहूर्त पाहून त्याने तुला मला अर्पण केले. अशी या ऋताने तुझी इच्छा पूर्ण झाली. मला हरतालिका व्रत असे म्हणतात. याला हरतालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करावे असेल त्यातील ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब लावून स्थळ शुभवित करावे. ही पुढे रांगोळी काढावी. घालून पार्वतीसह महादेवाला लिंग स्थापन करावे. षडोपचारी त्यांची पूजा करावी आणि मनोभावी त्यांनी प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे. व या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचे पातक नाहीसे होतात. राज्य पुण्य मिळते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. ह्याच दिवशी बायकांनी जर काही खाल्ले तर दारिद्र्य येते व पुत्रशोक होतो. काही केल्यावर सुवासिनीने यथाशक्ती वाण द्यावे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे. यासाठी उत्तरांची कहाणी. 5 उत्तरे. देवब्राह्मणांच्या द्वारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफल संपन्न. ओम नमः शिवाय. सुखकर्ता दुःखहरिता वरता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर औट शेंदुराची, कंठे झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान, श्रवणे मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकू
सर्वेश्वरा हिरे जडित मुकुट शोभत बरा रुंजून ते नुपूर चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान श्रवणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सुंडे वक्र तोंड त्रिनयना दहा श्रामाचा वटपाय सजना संकष्टी पावावे निर्वावी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान श्रवणे मात्रे मान कामना पूर्ती जय देवी जय हरतालिका सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ज्ञानदीप कलिका जय देव हर अर्थिंगी बससी जाशी यज्ञामय राशी जेथे अपमान पावसी यद कुंड गुप्त होशी जय देवी जय हरतालिका सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ज्ञानदीप कलिके जय देव निघासी हिमांद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपचार्या मोठी आचार सवटावटी जय देवी जय हरतालिका सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ज्ञानदीप कलिके जय देव ताप पंचाग्नी साधने धूम्रपाने अधोवदने केली बहुपाशाने शुभ पुत्रा कारणे जय देव जय हरतालिका सखी पार्वती अंबिके आरती ओवाळते ज्ञानदीप कलिके जय देव लीला दाखविले दृष्टी हे वृत करीत लोकांसाठी पुन्हा वारिसी दुर्जटी मज रक्षावे संकटी जय देवी जय हरतालिका सखी पार्वती अंबिके आरती ओवाळते ज्ञानदीप कलिके जय देव काय पूर्ण तव गुण अल्पामती नारायण माते दाखावी चरण चुकावे जन्मा मरण जय देवी जय हरतालिका सखी पार्वती अंबिके आरती ओवाळते ज्ञानदीप कलिका जय देव ओम नमः शिवाय। अशा प्रकारे आपली पूजा संपूर्ण झालेली आहे। तर आवडल्यास सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे कोण कोण पूजा करते आणि काही वेगळं वाटलं का काही पूजा तुमच्यापेक्षा हेही सांगा। थँक्यू।